नमस्कार. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सूत सांगू लागले. महातपस्वी महाज्ञानी भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केलं. या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्वकर्माचं अवलोकन केलं व पुढे म्हणाले, हे राजन, तुझे पूर्वजन्मीचे पाप खूप आहे. तू पूर्वजन्मी अनेक महापाप केली आहेस. त्यामुळे ती सर्व पाप नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही. पण एक रामबाण उपाय आहे. तो पुण्यमय गणेश पुराणाचं भक्तिमय अंतःकरणानं श्रवण केल्यास पापक्षालन होईल, यात काहीही शंका नाही. तो श्री गणेश सुखकर्ता आहे, तसंच दुःख हरता आहे. असं म्हणून भृगु ऋषींनी आपल्या कमंडलू स्पर्श करून एक सहस्त्र श्री गणेशाची नाव उच्चारली. त्यानंतर त्या कमंडलूतील मंतरलेलं जल सोमकांत राजाच्या अंगावर शिंपडलं. त्यानंतर राजाच्या नासिकाग्रातून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला. त्याचा आकार हळूहळू वाढत गेला. थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची 7 वृक्षांहून जास्त झाली. भृगु ऋषी व सोमकांत राजा त्याच्यासमोर ठेंगू दिसू लागले. त्या पुरुषाचे नेत्र अत्यंत लालेलाल होते. त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. त्याच्या तोंडातून लांब लचक जीभ बाहेर आली होती. तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता. त्याच्या मुखातून रक्त, पू यासारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते. तो आपले दात ओठ खात होता. त्याच्या सर्वांगावर लांब लांब केस होते. हाताच्या व पायांच्या बोटांची नखं लांब लचक वाढली होती. अशा प्रकारचा पुरुष पाहून आश्रमातील शिष्यगण भयभीत झाले. आता हा अक्राळ विक्राळ मनुष्य आपणास यमलोकी पाठवणार असं त्यांना वाटू लागलं. भृगु ऋषी त्यास घाबरले नाहीत. त्यांनी मोठ्या धीरानं त्या मनुष्यास विचारलं, हे राक्षसा, तू कोण आहेस? या पवित्र आश्रमात तू कशासाठी आलायस? तो राक्षस म्हणाला, मी पुण्य पुरुषाचा जुळा भाऊ पाप पुरुष आहे. मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत असतो. जी सात्विक आचरणाची माणसं असतात ती माझ्या भावाचं ऐकतात. जी राजस आचरणाची माणसं असतात ती आमच्या दोघांचंही ऐकतात. व जी पापी म्हणजे तामसी आचरणाची माणसं असतात ती फक्त माझंच ऐकतात. माझं ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे. माझ्यामुळे त्यांना नरक यातना भोगाव्या लागल्या. आपल्या मंत्र प्रभावानं मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो. मला आता पोट पूजा करायची आहे. मला तुम्ही काहीतरी खायला द्या, नाहीतर मी तुमच्या सर्व शिष्यगणांना आणि तुम्हा दोघांना खाऊन टाकेन. आता मला दुसरीकडे राहण्यासाठी जागा द्या. त्या राक्षसाचं हे बोलणं ऐकून भृगु ऋषी म्हणाले, आता मी सांगतो तिथे जा. पुन्हा इथे येऊ नकोस. समोर जो आम्र वृक्ष आहे त्याच्या ढोलीमध्ये जाऊन बस व झाडाची वाळलेली पानं खाऊन रोज पोटपूजा कर. पुन्हा जर इकडे आलास तर मी तुला शाप देईन, हे लक्षात ठेव. भृगु ऋषींना वंदन करून तो राक्षस गेला. त्यानं आम्र वृक्षास स्पर्श करताच त्या झाडाचं भस्म झालं. पण भृगु ऋषी शाप देतील म्हणून तो भस्माच्या ढिगाऱ्यात लपून बसला. हे पाहून ऋषींना समाधान झालं. ते म्हणाले, राजन, तुझ्या महापापामुळे हा वृक्ष सुद्धा जळून भस्मरूप झाला. आता तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांत चित्ताने श्रवण कर. म्हणजे त्या दिव्य पुण्याईने आम्र वृक्ष पूर्ववत होईल व तू पापातून मुक्त होशील. सोमकांत राजा म्हणाला, मुनिवर, मी श्री गणेश पुराण कुठेही पाहिलेलं नाही व श्रवण सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे हे पुण्यमय पुराण सांगणारा उत्तम वक्ता मला कुठे मिळणार? मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कुणाकडे जाऊ, याचं तुम्ही मार्गदर्शन करा. भृगु ऋषी म्हणाले, हे वत्स, तुला श्री गणेश पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही.
पूर्वी विश्वनिर्माणकर्त्या श्री ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितलं. मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केलं आहे. तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते सांगण्यास तयार आहे, पण तू ते श्रद्धापूर्वक ऐकलं पाहिजेस. श्रवण करतेवेळी तुझ्या मनात दुसरा कोणताही विचार येता कामा नये. प्रथम तू सरोवरावर जाऊन स्नान करून घे. त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला. तिथे त्यानं स्नान केलं. ओंजळीत जल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीनं श्री गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ते जल सरोवरात अर्पण केलं. त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला. त्याचं शरीर पूर्ववत झालं. यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना. तो आश्रमात परत आला. त्यानं प्रथम भृग ऋषींना वंदन केलं. त्यांना फळं अर्पण केली. राजास बसण्यासाठी भृगु ऋषींनी आसन बहाल केलं. आसनावर बसल्यानंतर सोमकांत राजा म्हणाला, ऋषी महाराज, श्री गणेश पुराण खरोखरच दिव्य आहे. ते ऐकण्याचा मी आज संकल्प केला व ताबडतोब माझं शरीर रोगमुक्त झालं. शिवपार्वती सूत खरोखरच सुख करता व दुःख हरता आहे. भृगु ऋषी म्हणाले, बरं झालं, तुझी तुलाच खात्री पटली. अनेक जन्माचं पुण्य ज्याला लाभलं असेल त्यालाच हे श्री गणेश पुराण ऐकण्यास मिळतं. ही सुवर्ण संधी काही भाग्यवंतांनाच मिळते. हे पुण्यमय श्री गणेश पुराण जे श्रवण करतील त्यांची जन्मजन्मांतरीची पाप नष्ट होऊन जातील. त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान नांदेल. तसंच त्यांना यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. त्यांच्यावर कोणत्याही ग्रहाची बाधा चालणार नाही. हे गणेश पुराण भविष्यकाळात जो कोणी सांगेल त्याची सुद्धा सर्व पाप नाहीशी होतील. या गणेश पुराणाचं श्रवण वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्य प्राणी भवसागरातून तरून जाईल. प्रत्यक्ष सहस्त्रमुखी शेष सुद्धा या श्री गणेश पुराणाचं वर्णन करण्यास असमर्थ आहे. तरी सुद्धा महर्षी व्यासांनी मला जे काही सांगितलं ते मी तुला सांगतो. ते तू शांत चित्तानं श्रवण कर. मुख्य म्हणजे ज्याची मंगलमूर्तीवर श्रद्धापूर्ण भक्ती असेल त्यानंच हे श्री गणेश पुराण श्रवण करावं. मी दिव्य दृष्टीनं पाहिलं आहे की तुझी श्री गजाननावर भक्ती आहे. त्यामुळे मी आता श्री गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ करतो. शुभम भवतु.